घाणवड येथील विहिरीत आढळलेल्या बेवारस महिलेच्या नातेवाईकांचा पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर यांनी शोध लावला. अखेर नातेवाईक सापडले. तासगाव तालुक्यातील विसापूरची ही महिला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाणवड हद्दीत घाणवड येथे दाट झाडी झुडपात असलेल्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे विटा पोलिसांना दूरध्वनीवरून काही घटनास्थळी नागरिकांनी या संदर्भात फोन करून सांगितलं होतं. यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक व अन्य लोकांच्या मदतीने त्या अनोळखी महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर यांनी घाणवड गावातील ग्रामस्थ नागरिकांना दाखवला, पण ओळख काही पटली नाही. शेवटी आजूबाजूच्या ग्रुपमध्ये सुद्धा या संदर्भात हा फोटो ओळख पटवण्याच्या अनुषंगाने सोडण्यात आला. तसेच वैद्यकीय पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर यांनी तासगाव तालुक्यात या संदर्भात पोलीस पाटील व काही नागरिकांकडे संपर्क साधला असता हा फोटो दाखवला असता ही महिला तासगाव तालुक्यातील विसापूर येथील असल्याचे समजले. या अनुषंगाने त्या महिलेच्या नातेवाईकांना विटा पोलीस ठाण्यात बोलावून या संदर्भात माहिती घेऊन येळकर यांनी हा महिलेचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे विटा ग्रामीण रुग्णालयात PM करून देण्यात आला. सदर सौ कांबळे असे या महिलेचं नाव, वय वर्ष 65 असल्याचंही समजलं. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर व अंमलदार यांनी सदर यांच्या नातेवाईकांचा कौशल्यपूर्ण तपास करून एक चांगली कामगिरी केल्याने नागरिकांमधून विटा पोलिसांचं कौतुक होतं. खरं तर अनोळखी व बेवारस अशा मृत्यू व्यक्तीचं नातेवाईक शोधणं कोणताही पुरावा नसताना पोलिसांपुढे मोठं आव्हान असतं. त्यातूनही विटा पोलिसांनी प्रयत्न करून सदर या अनोळखी महिलेच्या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना या संदर्भात माहिती देऊन त्यांच्याकडे हा मृतदेह सुपूर्द केला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.